आई वडील रुक्मिणी आणि सूर्यनारायण. तर ते लहानपणीच एकनाथांच्या ते गेले दोघंजण. त्यानंतर त्यांची आजी आणि आजोबा सरस्वती आणि चक्रपाणी यांनी त्यांचा सांभाळ केला. तर 12व्या वर्षी मनामध्ये प्रश्नांचं काहूर होतो की गुरु कोण असतात, गुरु म्हणजे काय असतं, गुरु काय शिकवतात, लोकांचे बोलणे ऐकायचे ना सगळीकडून. 12व्या वर्षी ते घर सोडून गेले. त्यांनी आजी आजोबांना जातोय म्हणून सांगितलं सुद्धा नाही. आणि मग आजी आजोबांना काळजी लागली ना की हा गेला कुठे. त्यांना माहिती होतं का हा मुलगा जरी गेला असला तरी हा वेडवाकडं काही वागणार नाही, येईल परत. पण जवळजवळ 12 वर्ष त्याचा शोध घ्यायला लागला. आणि 12 वर्षांनी तो घरी परत आला. अर्थात घरी आला तो सुद्धा जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे आला. ते त्यांचे गुरु एकनाथांचे, त्यांच्या कृपेमुळे तो घरी आला. आणि घरी येतोय तो हे एका देवळातल्या कथेकरी बोल असतात ना तशा यांनी ती बातमी काढली की तो देशाटनाला गेलाय आणि तिथून तो परत येईल आता. त्यामुळे एकनाथ घरी आले तेव्हा मुळामध्ये ते 25-26 वर्षाचे होते. आता 25-26 वर्ष म्हणजे घोड नवरा ना पूर्वीच्या काळी. आणि नंतर ते लग्नाला उभे राहिले. त्याच्यामुळे आता लग्नाला 2 प्रभाव होते त्यांच्या लग्नाच्या वेळी. एक असा होता की हा एवढा थोर संत आहे, देशाटन केलेला आहे, विद्वान आहे, आणि आपली मुलगी इथे द्यावी का, हे तोला मुलाचं आपल्याला नाही ना स्थळ, फार मोठा माणूस आहे. हा एक विचार, चांगला विचार करणारी माणसं होती. दुसरी समाजातली असतातच ना नावं ठेवणारी. हा बाहेर गेला इतके वेळ, कसा वागला असेल काय माहिती, आणि आपली मुलगी द्यायची आणि पळून गेला परत. म्हणजे कारण हा पळून गेला होता, आजी आजोबांना काहीच माहीत नाही, तेव्हा नको बाबा, त्यापेक्षा मुलगी द्यायचीच नाही. अशा 2 याच्यामध्ये त्या लग्नाला एकनाथ उभे राहिले. एकनाथांनी बरंच निंदा सहन केली होती, कारण तेही मोठे झाले होते, घरातनं गेले होते. आणि गिरिजेचे जे वडील होते ते वैजापूरचे होते, वैजापूरचे विक्रमशास्त्री, त्रिविक्रम शास्त्री. तर त्या त्रिविक्रम शास्त्री असंच तोलामोलाचं स्थळ होतं. घर, वाडी, शेती, विद्वान माणूस होता, तेही शास्त्रीच होते. त्याच्यामुळे आता त्यांना माहिती होतं एकनाथांबद्दलचं, आणि मुलगी द्यायला हरकत नाही असंही त्यांना वाटलं. बरं, गिरिजा सुद्धा 10-11 वर्षाची होती, म्हणजे ती पण घोड नव्हतीच. तिलाही लोकांनी खूप नावं ठेवली होती की अजून एवढी मोठी झाली, अजून लग्न करत नाही, काय आहे, लग्न करायचं आहे का नाही, काय करणार आहेत मुलीचं, असं. आणि या दोन्ही घरांवरती एकनाथांचे जे गुरु होते त्यांचा दोन्ही घरांवरती प्रभाव होता, जनार्दन स्वामींचा. त्याच्यामुळे त्यांच्या कृपेने या दोन्ही घरांचं लग्न जमलं. म्हणजे गिरिजा आणि एकनाथ यांचं लग्न जमलं. आता यांचं लग्न जमलं तर गिरिजा लहानच होती ना, अगदी काही तिला कळत नव्हतं. तिला फक्त एवढंच कळत होतं की हा माझा नवरा आहे, बाकी तिला काही कळत नव्हतं. पण आता हे लग्न त्या काळात अशीच व्हायची ना लग्न. म्हणजे त्या काळामध्ये गिरिजेचा लग्नात नवरा तसा लहानच होता म्हणायचा. कितीतरी मोठ्या वयाची माणसं लहान मुलींची लग्न करायची, असा तो काळ होता. तर हे गिरिजेचं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा या पैठण नगरीमध्ये, पैठण नगरी किती सजली होती, काय मजा होती, तिथपासून हे सुरू होतं गिरिजेचं आख्यान. याच्यामध्ये काही काव्यभाग येईल, काही गद्यभाग येईल. तर त्या गिरिजेच्या लग्नाच्या वेळेला दक्षिण काशी ही पैठण सजली. दक्षिण काशी म्हणतात ना पैठणला, दक्षिण काशी म्हणतात. रांगोळ्यांनी दीप पाजळले, देवदैवते शिल्पे कोरिली नाथांच्या मंदिरी. नाथांचं मंदिर होतं ना, तिथे देवदेवतांची शिल्प वगैरे कोरली. अवतरली स्वर्गनगरी भुवरी, मंत्रांचे जय घोष चालले, संगीतातून पैठण न्हाले, भाग्योदय गिरिजेचा झाला नाथांच्या संसारी. अख्खं पैठण नगरी वराड होती. अख्ख्या पैठणमध्ये त्यांचं नाथांचं पिढीजात, म्हणजे पिढीजातच होतं. भानुदास, मग त्यांचे आजी आजोबा, आई वडील लवकर गेले, पण सगळेजण, सगळ्यांचा दबदबा सगळ्या पैठणमध्ये होता. त्यामुळे सगळं पैठणच हे होतं, लग्नघर होतं.
सगळ्यांनी सगळीकडे सजावट होती, मजा होती. नाथांच्या वाड्यात तर काय बघायलाच नको, खूप